नमस्कार मंडळी. तर रोज रोज त्याच पद्धतीचं चिकन खाऊन कंटाळला असाल तर बनवा ना या पद्धतीने एकदा चिकनची रेसिपी. खूप छान होतं हे चिकन फ्राय. तर बघा काय काय करायचं सांगते. तर एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. तेलामध्ये आपण जे चिकन घेतलं आहे ते घालून घ्यायचं, धुवून स्वच्छ घालून घ्यायचं आणि हे एक 5 ते 7 मिनिटासाठी असं झाकून तेलामध्ये मस्त असं फ्राय करून द्यायचं. हीच तर कमाल आहे ना या रेसिपीशी. जेवढं छान असं क्रिस्पी चिकन होईल ना तेवढं आपलं चिकन फ्राय टेस्टी लागणार आहे. तर त्यासाठी बघूच शकता असं कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं चिकन तळून घ्यायचं आणि चिकन तळून झाल्यावर मग आपली पुढची प्रोसेस चालू होते. तुम्ही बघू शकता चिकन छान असं वापरलेलं आहे आणि मस्तच झालं होतं. तर त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये जिरे घातले, ही कांद्याची प्युरी घातली. फक्त कांद्याची प्युरी आहे बरं का ही. मस्त अशी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. त्यामध्ये लगेच टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची. टोमॅटोची प्युरीसुद्धा तेल सुटेपर्यंत मस्त अशी फ्राय करून घ्यायची. मग काय त्यामध्ये तेल सुटल्यावर आलं, लसूण आणि कोथिंबिरीची वाटण देखील घालून घ्यायचं. बाकी यामध्ये आपण कांदा खोबरं घालतो ना त्यातला काहीच घालायचं नाही. फक्त हेच वाटण घालून घ्यायचं. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि आपला घरगुती कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आणि मस्त असं परतवून घ्यायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत असं छान असं परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि ह्यामध्ये पाणी जास्ती वापरायचंच नाही. आपल्याला ह्या आता ग्रेव्हीमध्येच मस्त असं चिकन वाफलवून घ्यायचं आहे, कारण आपण पहिल्यांदा चिकन तळल्यामुळे आता शिजवण्याची गरज पडत नाही. खूप छान होतं. अशा पद्धतीने चिकन तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आंबट गोड मस्त आंबट तिखट असं मस्त चवीला लागतं हे चिकन. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालं आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चलो बाय.